अवैध वाळू व्यावसायिकांनी केली आहे मानगंगा नदीची चाळण आणि मानचं महसूल प्रशासन करतंय काय? ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघात नक्की चाललंय तरी काय? मान तालुक्याची वरददायिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मानगंगा नदीला सध्या पाण्याची कमतरता भासू लागली. पाणी कमी होईल तसतशी मान तालुक्यातील वाळू चोरांची दिवाळी जवळ येते. वाळू चोरांकडून पळशी, वाकी, वरकुटे, म्हसवड तसेच शिरताव भागात मोठ्या प्रमाणावर पोखरायला सुरुवात झाली. याबाबत त्या भागातील तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्यावर असलेल्या राजकीय दबावामुळे ते कारवाई करत नसल्याची चर्चा सध्या लोकांमध्ये वाळू चोरीवरून सुरू आहे. प्रशासनाने मागितलेल्या माहितीमध्ये वाकीचे तलाठी यांनी तर संबंधित ठिकाणच्या मान नदीपात्रात वाळू शिल्लक नसल्याचा शोध लावलाय. त्यामुळे संबंधित ठिकाणचे तलाठीच या वाळू चोरांना पाठीशी घालत असल्याचं स्पष्ट होत आहे. म्हसवड परिसरात स्थानिक वाळू चोरांसह सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक जण रात्रीच्या वेळी मानगंगा नदीचे लचके तोडण्याचं काम करतात. म्हसवड विभागासाठी स्वतंत्र तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात आलंय. हा भाग ज्या महसूल विभागाच्या ताब्यात आहे त्या महसूल विभागानं भरारी पथके का तयार केली नाहीत हा संशोधनाचा विषय आहे. भरारी पथके नसल्यानं वाळूची चोरी मोठ्या प्रमाणात होते हे नक्की. त्यामुळे प्रशासनाचा एक प्रकारे याला पाठिंबाच आहे की काय असं वाटतंय. मान तालुक्यात सध्या ग्रामविकास आणि पंचायत राज व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे. त्यामुळे महसूल आणि पोलीस यांच्यावर त्यांचा बंदोबस्त करण्याची ड्युटी लागत असल्यानं म्हसवड नदीपात्रातील वाळू चोरीकडे पुरेसा वेळ देता येत नसल्याचं बोललं जात आहे. खबर गावाकडची. संपादक नितीन वाघमोडे, दहिवडी.